गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर आपण बघितला फिफ्थ फायलम ॲस्केलमेंथिस. त्याचे एक्झाम्पल पण आपण बघितले. त्याचे एक्झाम्पल होते ॲस्कॅरिस, बेस्ट एक्झाम्पल. ओकेरिया. आज आपल्याला न्यू फायलम स्टार्ट करायचा आहे, फायलम सिक्स्थ. फायलम ॲनिलिडा. आता ॲनी हा ग्रीक वर्ड आहे. ॲनी मीन्स रिंग. ॲनी मीन्स ॲन्युलस. ॲन्युलस मीन्स रिंग. हे जे ॲनिमल्स आहेत हे रिंगेड ॲनिमल्स आहेत. म्हणजे जशी एकमेकावरती बांगड्या असतात, बरोबर आहे, तशा रिंग्ज असतात एकमेकावरती, जसे रिंग आपण ठेवतो आहे तसे हे ॲनिमलचं बॉडी सेगमेंट स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. म्हणजे रिंगेड ॲनिमल, रिंग फॉर्म ॲनिमल, सेगमेंटेड ॲनिमल. आणि हे जे सेगमेंट्स आहेत हे एक्सटर्नली पण आहेत आणि इंटरनली पण आहेत, बरोबर आहे. तर याचे एक्झाम्पल बघूया. 3 एक्झाम्पल आहेत आपल्या सिलेबसमध्ये. पहिलं एक्झाम्पल आहे नेरिस. सेकंड एक्झाम्पल आहे फेरिथमा. आता फेरिथमा म्हणजे फेरिथमा पोस्तमा, त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्यालाच आपण म्हणतो आहे अर्थवर्म, त्यालाच आपण म्हणतो आहे गांढूळ, की जो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, शेतकऱ्यांसाठी खास. आणि नंबर 3ला येतो आहे हिरुडारिया. हिरुडारिया म्हणजे लीच. सगळ्यांना लीच माहीत आहे. आपण त्याला मराठीमध्ये जळू ह्या नावानं संबोधतो आहे. बघा मी परत सांगतो आहे एक्झाम्पल्स. नेरिस हा शक्यतो मराईन ॲनिमल आहे किंवा मराईन वॉटरमध्ये तो पाहायला मिळतो, समुद्राच्या पाण्यामध्ये खास करून पाहायला मिळतो. काही फ्रेश वॉटरमध्ये पण आहेत. तर नेरिस. नंबर 2 फेरिथमा म्हणजेच अर्थवर्म म्हणजेच गांडूळ. आणि नंबर 3 लीच, दॅट इज हिरुडारिया. हिरुडारिया. आता हे जे 3 ॲनिमल आहेत ह्यांची काय खासियत आहे बघा. दे आर कॉमनली कॉल्ड रिंग वर्म्स ऑर सेगमेंटेड वर्म्स. आता ह्यांची जी बॉडी आहे ही सेगमेंटेड रिंग फॉर्ममध्ये किंवा रिंग फॅशनमध्ये, रिंगेड फॅशनमध्ये. सो दे आर कॉमनली कॉल्ड रिंग वर्म्स ऑर सेगमेंटेड वर्म्स. म्हणजे हे जे कॉमन नेम आहे हे तुमच्या माहितीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रिंग वर्म किंवा सेगमेंटेड वर्म्स हे पहिलं वाक्य असणार आहे तुमचं. ॲनिमल मे बी ॲक्वॅटिक अँड फ्यू मे बी एक्टोपॅरासायटिक ऑर फ्री लिव्हिंग ऑर बरोईंग इन मॉइस्ट सॉइल. आता हे जे ॲनिमल आहेत हे ह्यातले काही ॲनिमल ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यामध्ये असतात स्ट्रिक्टली. काही दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीवरती असतात. फॉर एक्झाम्पल लीच, जळू, की जो ॲनिमल म्हणजे आपल्यावरती किंवा इतर जे ॲनिमल आहेत, फिश असतील, फ्रॉग असतील, स्नेक असतील, ह्यांच्या बॉडीवरती असतो, बरोबर आहे. म्हणजे काही दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या वरती असतात एक्टोपॅरासिटिक. आणि काही फ्री लिव्हिंग असतात, इकडे तिकडे फिरत असतात निवांत. आणि काही मात्र मॉइस्ट सॉईल. मॉइस्ट सॉईल म्हणजे काय, जी माती ओलसर आहे, मऊ आहे, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये त्या सॉईलमध्ये मॉइश्चर आहे, अशा ठिकाणी हे गांडूळ राहतात. म्हणजे बघा, गांडूळ मॉइस्ट सॉईलमध्ये राहतो आहे, अर्थवर्म. लीच एक्टोपॅरासाइट आहे आणि नेरिस हा ॲक्वॅटिक आहे. समजलं तुम्हाला हे तिन्ही? ठीक आहे. दे शो बायलॅटरल सिमेट्री विथ मेटामेरिक सेगमेंटेशन. आता हे जे ॲनिमल आहेत ह्या ॲनिमलचे बरोबर 2 समान भाग होतात. दे डिवाइड इंटू 2 इक्वल हार्ट्स. ओके. सो सिमेट्री कशी असणार आहे, बायलॅटरल सिमेट्री विथ मेटामेरिक सेगमेंटेशन. आणि ह्याच्यामध्ये मेटामेरिक सेगमेंट म्हणजे काय रे, एक सेगमेंट पुन्हा दुसरा, पुन्हा तिसरा आहे, एक रिंग, दुसरी रिंग, तिसरी रिंग, चौथी रिंग, दॅट इज मेटामेरिक सेगमेंटेड. ठीक आहे. आणि हे जो सेगमेंट आहे हा वरून पण आणि आतून पण वेगवेगळा भाग आहे. जसं रेल्वेचे डबे 10 डबे आहेत. हे डबे बाहेरून पण वेगळे दिसतात आणि आतून पण ते वेगळे आहेत. दॅट इज मेटामेरिक सेगमेंटेशन. मला वाटतं हे तिन्ही एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. थोडंसं आपण बघूया की हे ॲनिमल दिसतात कसे. हा इन्सेक्ट, बऱ्याच जणांना असं वाटतं की हा इन्सेक्ट आहे, पण हा इन्सेक्ट नव्हे, हे लक्षात ठेवा. म्हणजे फायलम आर्थ्रोपोडामध्ये हा येत नाही. हा नेरिस आहे. हा पूर्णपणे हा ॲनिमल फायलम ॲनिडामध्ये येतो आहे. ॲक्वॅटिक आहे, शक्यतो मराईन वॉटरमध्ये पाहायला मिळतो आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, हे तुम्ही बघताय. ह्या ॲनिमलचं नाव आहे नेरिस. त्याच्यावरती असे काटे आहेत बघा, जसं चकलीला काटे असतात तसे काटे आहेत. तर आम्ही म्हणतो आहे पॅरापोडिया. हे पॅरापोडिया मुवमेंट आणि लोकोमोशनसाठी इम्पॉर्टंट. मग त्यांना हालचाल करायची असेल किंवा त्यांना पुढे जायचं असेल, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसकडे जायचं असेल तर ह्या पॅरापोडियाचा उपयोग ते करतात. म्हणजे मुवमेंट आणि लोकोमोशन हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये आहेत. दिसतोय बघा, हा तोच तो नेरिस. दिसला नेरिस सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट जो ॲनिमल आहे त्याचं नाव आहे अर्थवर्म. हे बघा, अर्थवर्म हे नेहमी ओलसर मातीमध्ये असतात. त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, मॉइस्ट सॉईल. आणि ते बोरिंग म्हणजे आत घुसतात इकडून तिकडं. आता लक्षात ठेवा, गांडूळ हे शेतकऱ्यांचे फ्रेंड आहेत. म्हणजे अर्थवर्म हे फ्रेंड आहेत, इको फ्रेंडली आहेत हे आपल्यासाठी. का?
त्याचं पहिलं कारण म्हणजे हे माती खातात. मातीमधला जो कुजलेला पालापाचोळा आहे ते खातात आणि हे खाऊन त्यांचे जे ॲनस आहे म्हणजे त्याची जी डायजेस्टिव्ह ह्याच्यामध्ये ते प्रोसेस होते आणि बारीक बारीक जसे आपले तांदूळ असतात तशा प्रकारचे पिलेट्स ते सोडतात. त्यालाच आम्ही म्हणतो आहे गांडूळ खत. ठीक आहे. आणि ह्या गांडूळ खतामुळं ह्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त आहे, ह्युमस कंपोस्टचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेताची फर्टिलिटी किंवा जंगलामध्ये लक्षात ठेवा सॉईलची जी फर्टिलिटी ती इम्प्रूव्ह होते आणि त्याचे प्लांट्स आहेत हे अगदी छान जोमाने येतात. म्हणजे लक्षात ठेवा नंबर 1 पहिले म्हणजे काय सॉईलची जी क्वालिटी आहे ही इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. नंबर 2 हे आणखीन काय करतात तर हे इकडून तिकडे जातात, बोरिंग आहेत ना, घुसतात. त्यामुळं जमिनीमध्ये प्रॉपर ऑक्सिजन जातो आहे आणि ऑक्सिजन गेल्यामुळं जे सॉईलमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. समजलं. म्हणजे हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, आपल्यासाठी म्हणजे प्लांटसाठी. समजलं. तर हे जी गांडूळ शेतीसुद्धा भरपूर शेतकरी करतात. त्याला ते जे खत आहे त्याला आम्ही म्हणतो वर्मी कंपोस्ट. वर्मी म्हणजे अर्थवर्म, वर्मी कंपोस्ट मॅन्युअर. त्याला खूप इम्पॉर्टंट मला वाटते 70 का 30 रुपयाने किलो आहे ते आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, वर्मी वॉश आणि वर्मी कंपोस्ट असे 2 प्रकारची खतं अर्थवर्मपासून आपल्याला मिळतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी किंवा जे नर्सरी करतात किंवा हॉर्टिकल्चरमध्ये ह्या खतांना डिमांड आहे. आता तुम्ही हा अर्थवर्म बघताय, ह्याच्या बॉडीमध्ये ह्याच्यामध्ये रिंग्ज आहेत बघा. ठीक आहे. एका साईडला हेड आहे, एका साईडला ॲनस आहे आणि एक पांढऱ्या कलरचा भाग दिसतो आहे सुजलेला. खालच्या डायग्राममध्ये पण बघा तो जो रिजन आहे ह्या रिजनला आम्ही म्हणतो आहे क्लायटेलम. आणि हे क्लायटेलम जे आहे हे क्लायटेलम त्यांना रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? रिप्रोडक्शन. ज्यावेळी त्यांना प्रजनन करायचं असतं, पुढची पिढी वाढवायची असते, तर त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये हे क्लायटेलम पाहायला मिळते. दिसते बघा ह्याच्यामध्ये क्लायटेलम अगदी व्यवस्थित दिसते. गर्डलला नेक गर्डलला स्वेलिंग पार्ट आहे आणि त्याला आम्ही काय म्हणतो क्लायटेलम. आता हे क्लायटेलम बघा, हे जे ॲनिमल्स आहेत अर्थवर्म हे हर्मॅफ्रोडाइट आहेत. म्हणजे एकाच अर्थवर्ममध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह, पण ह्यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होत नाही आहे. म्हणून हे काय करतात एकमेकांना स्पर्मची घेवाणदेवाण करतात. म्हणजे एक अर्थवर्म त्याचे स्पर्म त्याच्या एगमध्ये वापरू शकत नाही आहे म्हणून ते काय करतात दे एक्सचेंज गॅमेट्स, दे एक्सचेंज स्पर्म आणि विथ द हेल्प ऑफ क्लायटेलम ते एकत्र येतात, एकमेकाला चिकटतात आणि काय करतात स्पर्मची घेवाणदेवाण करतात. ठीक आहे. म्हणजे हे क्लायटेलम हे त्यांच्यामध्ये युनिक असं कॅरेक्टर आहे की जे त्यांना रिप्रोडक्शनसाठी हेल्प करतं. सो त्यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होत नाही. जरी तो ॲनिमल बायसेक्सुअल असला सेल्फ फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये ॲब्सोल्युटली होत नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या. इथे दिलेला आहे बघा फोटो. हे दोघांचे क्लायटेलमपासून ते एकत्र येतात आणि ते काय करतात गॅमेट एक्सचेंज करतात. इथं तुम्हाला क्लायटेलम हा जो प्रकार आहे हा समजला असावा की जे रिप्रोडक्शनसाठी त्यांच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता थर्ड जो ॲनिमल आहे जरासा वेगळा आहे, ह्याचं नाव आहे लीच. ठीक आहे. हा लीच आहे बघा. तुम्ही थोडंसं जरासं बारकाईने बघा, त्याची बॉडीसुद्धा तुम्हाला रिंगेट दिसेल. मेटामेरिक त्याच्यामध्ये 34 रिंग्ज असतात. कुठलाही अर्थवर्म घ्या, लीच घ्या, त्याच्यामध्ये किती रिंग्स पाहायला मिळतील तुम्हाला 34. असं हे रिंगेड ॲनिमल आहे आणि त्याला पुढं सकर आहे चिकटण्यासाठी. मित्रांनो हा जो ॲनिमल आहे हा आपल्याला म्हणजे कुठल्याही ॲनिमलला जे ॲनिमल जंगलामध्ये पाणी पिण्यासाठी जातात तिथंही असतात. म्हणजे एखादा दलदलीच्या ठिकाणी मार्शी प्लेसेस, एखादा झरा आहे, एखादा तळं आहे, एखादा तलाव आहे, एखादा लेक आहे, एखादा स्प्रिंग आहे, अशा ठिकाणी हे ॲनिमल पाहायला मिळतात. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी दलदलीच्या ठिकाणी ज्यावेळी हे जंगलातले ॲनिमल तिथं पाणी पिण्यासाठी येतात त्यावेळी हे पटकन चिकटतात आणि चिकटल्यावरती त्यांना समजत पण नाही की हे चिकटलेत. म्हणजे आपल्यालासुद्धा समजत नाही. आपल्या इथं बरकीचा एक धबधबा आहे आणि ह्या धबधब्याजवळ लीज भरपूर संख्येने आहेत आणि हे आपल्याला चिकटतात, समजत पण नाहीत आणि पटकन ॲनॅस्थेशिया देतात. ॲनॅस्थेशिया म्हणजे काय भूल देतात आणि जिथं ते चिकटले तिथं भूल देतात तेही समजत नाही आपल्याला आणि भूल दिल्यामुळं तो जो भाग आहे हा संवेदनारहित होतो, काही समजत नाही आणि पटकन काय करतो त्याचं जे माऊथ आहे ते चिकटून त्यातलं रक्त सगळं सकून घेतो आणि पूर्णपणे ज्यावेळी डमडम भरून तो खाली पडतो आहे. ठीक आहे. एकदा का त्यानं रक्त व्यवस्थित ओढून घेतलं
1 वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष त्याला पुन्हा रक्त जरी नाही भेटलं तरीसुद्धा ते चालतं. म्हणजे हा ॲनिमल, हा नीटचा प्रश्न आहे बरं का, मी परत सांगतो आहे, हा ॲनिमल फक्त आणि फक्त दुसऱ्या ॲनिमलच्या ब्लड मिलवरती डिपेंड आहे. जे ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलच्या रक्तावरती जगतात त्यांना आम्ही काय म्हणतो आहे बघा. हा खूप महत्त्वाचा समज आहे, सॅंगिव्होरस. म्हणजे लीच हा कुठल्या ॲनिमलचा टाईप आहे? सॅंगिव्होरस टाईप ऑफ ॲनिमल. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. डोक्यामधल्या उवा, डोक्यात चावतंय, याचा अर्थ काय आहे? त्या उवा काय घ्यायला लागलेत? रक्त घ्यायला लागलेत. तिसरं एक्झाम्पल देतो आहे, मॉस्किटो. समजते मॉस्किटो काय करतो आहे? ब्लडवरती जगतो आहे. म्हणजे हे सगळे जे ॲनिमल आहेत की जे ब्लड फिडिंगवरती जगतात, ब्लड मिलवरती जगतात, त्यांना आम्ही काय म्हणतो आहे? सॅंगिव्होरस ॲनिमल. आणि लीच हा त्याच्यातला एक्झाम्पल आहे. मग लीचचा वापर आम्ही लीच थेरपी म्हणून करतो आहे मेडिकल सायन्समध्ये. हे लीचचं माऊथ आहे बघा, पटकन असं चिकटतो आहे आणि पटकन ब्लड स्पीडीली ओढून घेतो आहे, सक करतो आहे, त्याला प्रोबॉसिस म्हणतो. हे बघा लीच थेरपी. ज्या व्यक्तींचं रक्त अशुद्ध आहे त्यांच्या पाठीवरती ह्याच्यावरती लीच सोडले जातात. आता लीच का सोडतात बघा. किंवा एखादा हात आहे, पाय, तिथं मार बसला आहे किंवा काहीतरी इन्फेक्शन झाले आहे, त्याच्यामध्ये घाण रक्त साठलेलं आहे आणि हे घाण रक्त जर आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यामध्ये लीच सोडतात. आता हे लीच काय करतात बघा. नंबर 1, कुठल्याही प्रकारची पेन करत नाहीत, कारण का त्यांचं नेचर काय आहे? ते पहिला ॲनेस्थेशिया देणार आहेत, बरोबर आहे, आणि पुन्हा काय करणार आहेत? रक्त ओढून घेणार आहेत. आणि ज्यावेळी हे रक्त ओढून घेतील त्यावेळी काय होणार आहे? रक्त ज्यावेळी ओढून घेतील त्यावेळी अशुद्ध रक्त सगळं ते सक करून घेणार आहेत. ठीक आहे. असे 70, 30, 50 किती पण लीच आपण सोडू शकतो आहे. आणि ही जी थेरपी आहे ब्लड प्युरिफिकेशनची, हिला आम्ही काय म्हणतो आहे? लीच थेरपी. हे बघा लीच थेरपी. मला वाटतं सगळ्यांना समज असेल लीच हा ॲनिमल काय आहे. आता हे जे लीच ॲनिमल आहेत हे ज्यावेळी खाली पडतात तर ज्यावेळी ते ब्लड ड्रिंक करतात किंवा सक करतात त्यावेळी ब्लड क्लॉट होतं आहे. म्हणजे क्लॉट होतं म्हणजे घट्ट होतं आहे. आणि हे घट्ट होऊ नये म्हणून ते त्याच्यामध्ये केमिकल सोडतात त्या जखमेमध्ये, आणि त्या केमिकलचं नाव आहे हिरुडीन. सो हिरुडीन हे हा नीटला विचारलेला एक 2-3 वेळा प्रश्न आहे. हिरुडीन, व्हॉट इज मीन बाय हिरुडीन? हिरुडीन इज अ बेस्ट अँटीकोॲग्युलंट प्रोड्यूस बाय लीच. लीचनी तयार केलेले हे केमिकल आहे आणि ह्या केमिकलमुळं ब्लड क्लॉट होत नाही, ब्लडच्या गुठळ्या होत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे ते इझिली काय करतात? ड्रिंक करतात. आणि ज्यावेळी लीच खाली पडतो आहे ब्लड मिल करून त्यावेळी त्याच्यामध्ये काय असतं? हिरुडीन असतं. आणि हिरुडीन जोपर्यंत आहे तोपर्यंत ब्लड काय व्हावं लागते? बाहेर लागते. म्हणजे समजा तुम्हाला जर लीच बाईट झाला आणि लीच खाली पडला तर जवळपास अर्धा तास, 1 तास तुमच्या त्या जखमेमधून, उंडमधून रक्त बाहेर पडायला लागतं. का बाहेर पडतं? त्याच्यामध्ये काय आहे? त्या लीचनं सोडलेलं हिरुडीन हे अँटीकॉग्युलंट आहेत. अँटी म्हणजे काय? अपोजिट. कॉग्युलंट म्हणजे काय? क्लॉटिंग होत नाही. जोपर्यंत म्हणून बरेच लोक काय करतात, तिथं आपल्या ग्रामीण भागातील लोक तंबाखू तिथं लावतात. आता तंबाखू ज्यावेळी लावतो त्यावेळी तंबाखूमुळं काय होतं माहिती आहे? की तंबाखूमुळं अँटीकॉग्युलंट जे आहे त्याचं नाव हिरुडीन आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, तर रिॲक्शन होते आणि त्यामुळं जखम ब्लड पण थांबते. ठीक आहे. तुम्हाला फक्त माहिती असावं म्हणून मी सांगितलेलं आहे. फक्त तंबाखूच लावायची असते, चुना लावायचा नसतो. जर चुना लावला तर तो पेशंट ओरडेल जोरानं, एवढं लक्षात ठेवा. आता हे झालं. पण मला थोडंसं मुद्दामून थोडंसं फोकस करायचं होतं की 13 सप्टेंबरला नीटची एक्झाम झाली, सगळ्यांना माहिती आहे, ऑल ओव्हर इंडिया. आणि ह्या नीटच्या एक्झाममध्ये आता आपण जो चॅप्टर बघतो आहे किंगडम ॲनिमलिया, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की नीटचा एक क्वेश्चन हा किती मार्काचा असतो आहे? तर 4 मार्काचा असतो आहे, 4 मार्क्सचा असतो आहे. तर आत्ता आपला चॅप्टर निम्मा झाला आहे, बरोबर आहे? हे तुम्हाला पटलं आहे, कारण की आता आपण 6वा फायलम बघतो आहे, एकूण 11 फायलम आहेत. आता ह्या 6 फायलममध्येच आपल्याला ह्या 13 सप्टेंबरच्या जी एक्झाम होऊन गेली त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे 8 मार्क, चेष्टा नाही. किंगडम ॲनिमलिया जो आता आपण चॅप्टर बघतो आहे त्याच्यावरती 2 क्वेश्चन आलेले आहेत, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. त्यातला क्वेश्चन नंबर 2 काय आहे तो थोडासा आपण बघूया, तुम्हाला तो समजेल. म्हणजे तुम्ही नीटची एक्झाम अगदी चांगल्या पद्धतीनं देऊ शकताय, हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. आता बघा क्वेश्चन काय बघा.
बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय, ज्या ॲनिमलचे दोन भाग होतात असे ॲनिमल. अँड असिलोमेट म्हणजे काय की ज्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये सिलोम नाही आहे, म्हणजे बॉडी कॅव्हिटी नाही आहे, बॉडी स्पेस नाही आहे, म्हणजे कोण, असिलोमेट ॲनिमल्स आर एक्झिबिटेडली बाय. आता असे ॲनिमल कुठले आहेत, म्हणजे असा कुठला तो फायलम आहे की ज्या फायलममध्ये ॲनिमल कसे आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, पण त्या ॲनिमलच्या बॉडीच्या आत सिलोम मात्र नाही आहे, दे आर असिलोमेट. पहिला फायलम आहे प्लॅटिहेल्मिंथेस, दुसरा आहे ॲस्केलेमिंथेस, तिसरा आहे ॲनेलिडा आणि चौथा आहे टिनोफोरा. आता बघा टिनोफोरा, ॲनेलिडा, ॲस्केलेमिंथेस आणि प्लॅटिहेल्मिंथेस. आता पहिली गोष्ट, ॲस्केलेमिंथेस आपण बघितला लास्ट लेक्चरला, त्याच्यामध्ये सुडोसिलोमेट आहेत हे ॲनिमल. सुडोसिलोमेट म्हणजे काय, त्यांना सिलोमसारखं आहे म्हणजे, पण सिलोम ॲक्च्युली तो नव्हे, त्याला आम्ही काय म्हणतोय, फॉल्स सिरम, दॅट इज सुडोसिलोम, ते तर नाही आहेत. ॲनिलिडा आता आपण बघतोय रिंगेड ॲनिमल्स आहेत, बरोबर आहे, पण त्यांच्यामध्ये ते बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, हे बरोबर आहे, पण दे आर सिलोमेट. नंबर 4 बघा टिनोफोरा, हे सुद्धा काय आहेत, सिलोमेट आहेत. मग बेस्ट पहिला ऑप्शन आहे प्लॅटिहेल्मिंथेस. हे जे प्लॅटिहेल्मिंथेस आहे, हे जे ॲनिमल्स आहेत हे बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत आणि त्यांच्यामध्ये सिलोम नाही आहे, दे आर असिलोमेट. म्हणजे आन्सर फर्स्ट आहे प्लॅटिहेल्मिंथेस. मला वाटते पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आता दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, मॅच द फॉलोइंग कॉलम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता अजून आपण हा चॅप्टर बघायचा आहे तरीसुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करता येतोय. आपण फायलम टिनोफोरा बघितला होता आणि टिनोफोरामध्ये बेस्ट एक्झाम्पल 2 होते त्याचे, एक म्हणजे टिनोप्लॅना आणि दुसरं होतं प्ल्युरोब्रॅचिया. आठवते तुम्हाला? ठीक आहे. आणि त्या फायलममध्ये एक त्यांची खासियत होती, हे जे ॲनिमल आहेत हे निडाऱ्यासारखेच आहेत, पण ह्याच्यामध्ये बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय, हे ॲनिमल चकाकत होते, बरोबर आहे. म्हणजे बायोल्युमिनेसन्स ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी कोणाची आहे, तर ही प्रॉपर्टी टिनोफोराची आहे. म्हणजेच कोणाची आहे, तर ही प्रॉपर्टी टिनोप्लॅनाची आहे. आता दिलेलं आहे बघा 1 2 3 4. आता तुम्हाला माहीत झालं डी बायोल्युमिनेसन्स, हा कॉलम फर्स्टमधला ऑप्शन आहे, हा कोणाशी मॅच होतोय, तर हा कॉलम सेकंडमधल्या थर्ड एक्झाम्पलशी मॅच होतोय. सो D3. आता तुम्ही इकडे बघा, पहिला ऑप्शन आहे बघा, त्याच्यामध्ये डी आहे, त्याच्या खाली 3 दिलेला आहे, म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे हा करेक्ट असणार आहे, बरोबर आहे. D3 म्हणजे बायोल्युमिनेसन्स टिनोप्लॅना. त्यामुळं तुम्हाला बाकीचे जे ऑप्शन्स आहेत A4 अजून बघायचं आहे आपण, बी फर्स्ट ॲस्ट्रोएस, ठीक आहे, सी बुकलंग स्कॉर्पियन आणि डी बायोल्युमिनेसन्स टिनोप्लॅना. समजते? म्हणजे तुम्हाला अगदी सहज 8 मार्क मिळाले, ते पण नीटचे. इतका जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील. समजते मी काय म्हणतो आहे? म्हणजे बघा की क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला इझिली अटेम्प्ट करता आला असता. लक्षात आलं? तर बायलॅटरल सिमेट्री म्हणजे कसे क्वेश्चन काढतात हे बघा, कसा अभ्यास करायला पाहिजे ते बघा, म्हणजे खासियत, त्याचे एक्झाम्पल, तुम्हाला किती अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे ह्याची तुम्हाला जाणीव झाली असावी. ठीक आहे. आपण काय बघितला, हा लीच बघितला. नेक्स्ट आपण काय बघितला, अर्थोम बघितला, त्याचं क्लायटेलम बघितलं, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते बघितलं, त्याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होते, असेक्सुअल रिप्रोडक्शन ॲब्सोल्युटली होत नाही. हा नेरीज बघितला की जो ॲक्वॅटिक आहे. बघूया आपण नेक्स्ट. हा नेरीस आहे, हिरोइन म्हणजे लीच आहे, आणि हा फेरिथेमा म्हणजे काय, अर्थवर्म. फेरिथेमा पॉस्टमस याचं नाव आहे. अ स्पेशल रिजन ऑफ द बॉडी कॉल्ड क्लायटेलम इज प्रेझेंट. ह्या ॲनिमलमध्ये क्लायटेलम पाहायला मिळतं बऱ्याच ॲनिमलमध्ये. स्पेशल ऑर्गन आहे की जो रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. लोकोमोशन इज विथ द हेल्प ऑफ लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल. आपण फायलम ॲस्केलेमिंथेसमध्ये बघितलं होतं की त्यांना फक्त लॉन्जिट्युडनल म्हणजे उभे असे मसल्स आहेत,
गोल असे नाही आहेत, पण ह्यांच्यामध्ये बघा लॉन्जिट्युडिनल पण आहेत आणि सर्क्युलर असे गोल 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 मसल पण आहेत, म्हणजे लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल्स आर प्रेझेंट. लोकोमोटिव्ह स्ट्रक्चर्स लाईक सीटी. आता अर्थमध्ये असे बारीक 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 कण आहेत, त्याला सीटी असं म्हणतो, की जे त्याला म्हणजे जे त्याला लोकोमोशनसाठी पुढे पुढे सरकण्यासाठी हेल्प करतात. नेरिसमध्ये चकली जशी असते, चकलीला जसे काटे असतात तसे त्याला पॅरापोडी आहेत. आणि लीसला लोकोमोशनसाठी सकर्स आहेत आर प्रेझेंट. म्हणजे बघा ह्या तिन्ही म्हणजे बघा लीशला सकर्स आहेत पुढे पुढे सरकण्यासाठी, अर्थवर्मला सीटी आहेत आणि नेरिसला पॅरापोडी आहेत. पुढे बघा ॲलिमेंट्री कॅनल इज कंप्लीट. आता ह्याच्यामध्ये ॲलिमेंट्री कॅनल कंप्लीट आहे, म्हणजे माउथ आणि ॲनस प्रेझेंट आहे. सो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. एक्सचेंज ऑफ गॅसियस टेक्स प्लेस थ्रू बॉडी वॉल. आणि हे जे ॲनिमल्स आहेत हे गॅसेस एक्सचेंज O2 CO2 किंवा इतर गॅसेस हे स्किनमधून सोडतात बाहेर, आपण नाकातून सोडतोय बरोबर आहे, तसे नाकातून सोडतात नाकातून घेतात, तसं हे काय करतात बॉडी वॉलमधून दे एक्सचेंज गॅसियस मटेरियल. सर्क्युलर सिस्टीम इज ऑफ क्लोज टाईप. ह्यांच्यामध्ये जे सर्कल हार्ट आहे, हार्ट आपल्यासारखंच आपलं सुद्धा क्लोज टाईप ऑफ हार्ट सिस्टीम आहे, सर्क्युलर सिस्टीम आहे. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा सर्क्युलर सिस्टीम कशी आहे क्लोज टाईपची आहे. एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. जसं आपल्याला किडनी आहेत तसं ह्यांच्यामध्ये नको असणारे पदार्थ आणि ऑस्मोरेग्युलेशन हे नेफ्रिडिया ह्या ऑर्गनमार्फत केलं जातं. नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. नर्व सिस्टीम जी आहे ह्याच्यामध्ये नर्व रिंग आहे आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे पुढच्या साईडला, म्हणजे पुढच्या बाजूला व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे. नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल सॉलिड अँड गँग्लियोनेटेड. मोस्टली हर्मॅफ्रोडाइट. हे ॲनिमल कसे आहेत हर्मॅफ्रोडाइट आहेत. अँड फ्यू आर डायोसियस, दॅट इज नेरिस. नेरिसमध्ये मेल फिमेल वेगवेगळे आहेत काही याच्यामध्ये. मला वाटतं हा फायलम तुम्हाला समजलं असेल. खाली दिलेलं आहे ऑलवेज रिमेंबर ऑल ॲनिमल्स फ्रॉम ॲनिलिडा ऑनवर्ड्स. म्हणजे बघा ॲनिडापासून पुढचे जे ॲनिमल्स आहेत दे आर ट्रिप्लोप्लास्टिक, दे आर सिलोमेट विथ ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता हे वाक्य परत परत रिपीट होणार नाही. म्हणजे ॲनिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनॉर्माटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा हे सगळे ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, सगळे सिलोमेट आहेत आणि सगळ्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ही मेंटेन झालेली आहे. त्यामुळे हे परत 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 हे वाक्य येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. समजते. मला वाटतं आजचा फायलम तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. त्याचं जो काय असाइनमेंट वर्क आहे ते तुम्ही घरी पूर्ण करा.